आज बातमी आहे नितेश राणे यांच्या जामीन अर्जाबाबतची। आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केलेली आहे। तर या प्रकरणी 8 मोबाईल हस्तगत केल्याचा दावा देखील सरकारी वकिलांनी केलाय। सिंधुदुर्ग कोर्टात नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे। नितेश राणेंना गोवण्यात येत असल्याचा युक्तिवाद नितेश राणेंच्या वकिलांनी कोर्टात केलाय। तर पोलिसांनी तपासात गुप्तता पाळलेली आहे। एकाही आरोपीचं नाव जाहीर केलेलं नाहीये, मात्र नेत्यांकडून पत्रकार परिषदेत नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केला जात असल्याचा युक्तिवाद राणेंच्या वकिलांनी केलाय। पोलीस दबावाखाली काम करत असल्याचं देखील राणेंच्या वकिलांनी कोर्टात सांगितलंय। तर राणेंच्या वकिलांना युक्तिवादाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केलेला आहे। राणेंवर कायदेशीर मार्गाने गुन्हा दाखल झालाय। सर्व प्रक्रिया कायदेशीरपणे सुरू असल्याचं वकिलांनी कोर्टात सांगितलंय। याबाबत अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, नेमका आता काय युक्तिवाद सुरू आहेत? नितेश राणेंबाबत काय मुद्दे मांडतायत कोर्टामध्ये? ज्या पद्धतीत मगापासून सुरुवातची दोन्ही पक्षाचे वकील आहेत, सरकारी पक्षाचे असतील किंवा आमदार नितेश राणे यांचे जे संग्राम देसाई असतील, तर नितेश राणेंना गोवलं जातंय असं नितेश राणेंच्या वकिलांनी युक्तिवाद केलेला आहे। नितेश राणेंच्या जामिनावर सध्या युक्तिवाद सुरूच असल्याचं कळतंय। सिंधुदुर्ग कोर्टात जामिनावर युक्तिवाद सुरू आहे। आरोपीला पोलिसांच्या ताब्यात देण्याची मागणी सरकारी वकिलांनी कोर्टाकडे केलेली आहे। तर नितेश राणेंना या प्रकरणात मुद्दामून गोवलं जातंय असं नितेश राणेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये युक्तिवाद केला असल्याची माहिती सध्या आपल्यापर्यंत पोहोचते। दरम्यान या प्रकरणी 8 मोबाईल हस्तगत करण्यात आलेले आहेत। सिंधुदुर्ग कोर्टात नितेश राणेंच्या जामीन अर्जावर सध्या सुनावणी सुरू आहे। नितेश राणेंना गोवण्यात येत असल्याचा युक्तिवाद नितेश राणेंच्या वकिलांनी केलेला आहे आणि पोलिसांनी तपासात गुप्तता पाळली आहे। एकाही आरोपीचं नाव जाहीर केलेलं नाहीये, मात्र नेत्यांकडून पत्रकार परिषदेत नितेश राणेंच्या नावाचा उल्लेख केला असल्याचा युक्तिवाद राणेंच्या वकिलांनी केलाय। दरम्यान पोलीस दबावाखाली काम करत असल्याचा आरोप देखील राणेंच्या वकिलांनी केलेला आहे। त्यांनी तसं कोर्टात सांगितलंय। तर राणेंच्या वकिलांना युक्तिवादाला सरकारी वकिलांनी तीव्र विरोध केला असल्याची देखील माहिती सध्या मिळते। नितेश राणे यांच्या संदर्भात हा युक्तिवाद करण्यात आलेला आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी विशाल रेवडेकर सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। विशाल, नेमकं कोर्टात आता काय युक्तिवाद करण्यात येतोय? सध्या तरी कोर्टाचे जे वकील आहेत, सरकारी वकील जे आहेत, त्यांनी सर्व आरोपींचे जे मोबाईल असतील ते 8 मोबाईल जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे केलेली आहे। त्याचप्रमाणे नितेश राणे असतील किंवा अन्य जे आरोपी आहेत या केसमधील, यांची संपूर्ण माहिती CDR आणि PDR मिळवण्याचं काम जे आहे त्याच्यामध्ये कोणताही अडथळा येऊ नये यासाठी नितेश राणेंचा देखील मोबाईल जो आहे तो जप्त करण्याची मागणी न्यायालयाकडे केली आहे। मात्र त्या आरोपी संग्राम देसाई यांनी जे युक्तिवाद केला त्यामध्ये त्यांनी वैयक्तिक जो यापूर्वी जी चौकशी होती त्या चौकशीला आमदार नितेश राणे असतील किंवा अन्य साथीदार असतील या चौकशीसाठी सामोरे गेले होते, मग त्यावेळी मोबाईल जप्त का नाही केले असा युक्तिवाद केला। त्याचप्रमाणे ज्या पद्धतीत पोलिसांनी जी कमालीची गुप्तता बाळगली होती ती गुप्तता असताना देखील आमदार नितेश राणे यांचं नाव पत्रकार परिषदेमध्ये का घेतलं गेलं, विनायक राऊत असतील किंवा शिवसेनेचे अन्य पदाधिकारी असतील यांनी प्रत्येक वेळी पत्रकार परिषदा घेऊन नितेश राणे यांच्यावर थेट आरोप केले होते असा युक्तिवाद देखील संग्राम देसाई जे आहेत त्यांनी केला आणि सध्या स्थितीला अजून हा युक्तिवाद जो आहे तो सध्या चालू आहे। निश्चितच विशाल, तुम्ही सध्या सत्र न्यायालयाच्या बाहेर आहात। काय नेमकं तिथे एकंदरीत वातावरण आहे? कार्यकर्ते जमलेत का? नितेश राणे नेमकं सध्या कुठे आहेत याची काही माहिती मिळाली आहे? निश्चितपणे ज्या पद्धतीत नितेश राणे समर्थक असतील आणि शिवसेनेचे कार्यकर्ते जे फिर्यादीच्या बाजूने आजही ठाम उभे आहेत, असे शिवसेनेचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या संख्येने न्यायालयाच्या परिसरात उपस्थित आहेत आणि त्यासाठी कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी न्यायालय परिसरात पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेले आहे। निश्चितच विशाल, याबाबत अधिकही माहिती तुमच्याकडून घेत राहू। तुर्तास धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय नितेश राणे यांच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद सध्या सुरू आहे।
आणि पोलिसांनी सध्या तपासात गुप्तता पाळली असल्याचं त्यांनी म्हटलंय. मात्र आता नितेश राणेंना ताब्यात देण्याची मागणी करण्यात येते.